मनोज जरांगे पाटलांवर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर परळीमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणीमध्ये धनंजय मुंडेंच्या संदर्भात जरांगेंनी आक्षेपार्ह विधान केलं होतं। या विधानाच्या नंतर अनेक जिल्ह्यात मुंडे समर्थक आक्रमक झालेले होते आणि जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन देखील केलं गेलं। या आंदोलनानंतर परळीमध्ये जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। विष्णू, जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विष्णू, आवाज येतोय? परभणीमध्ये जरांगेंनी धनंजय मुंडेंसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुंडे समर्थक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधात आता परळीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। मुंडे समर्थक आक्रमक झाल्यानंतर आता जरांगे पाटलांच्या विरोधात परळीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। अदखलपात्र गुन्हा जरांगे पाटलांवर दाखल झालेला आहे। धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा मुंडे समर्थकांचा आरोप आहे। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विष्णू, काय अधिकची माहिती? परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जरांगे पाटील यांनी परभणीमध्ये केलेलं वक्तव्य आणि त्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांच्या बद्दलचं हे वक्तव्य होतं। त्यानंतर मुंडे समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। वंजारे जे बांधव आहेत ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी बीडमध्ये आज जे आहे ते पोलीस स्टेशन समोर जे आहे ते आंदोलन करण्यात येत होतं। परळीमध्ये आंदोलन सुरू झालं होतं आणि त्या आक्रमक भूमिका घेतली होती आणि आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बीडमध्ये देखील जे आहे ते कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे तेही सांगत आहेत की गुन्हा दाखल करा, गुन्हा जोपर्यंत दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही। खरं तर एक नंतर हे सगळं आंदोलन सुरू झालेलं आहे। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस स्टेशन समोर असल्याचं आणखीनही बीडमध्ये पाहायला मिळतंय। मात्र परळीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। निश्चितच धन्यवाद विष्णू सविस्तर माहितीसाठी।